नमस्कार मंडळी, रोशन भोसले ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, काल पवार साहेबांचा वाढदिवस होता, त्याच्यामुळे पवार साहेबांना वाढदिवसाच्या काल शुभेच्छा तर दिलेल्याच आहेत. पण पवार साहेबांचा वाढदिवस काल झाला आणि महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा सुरू झाली की अजितदादा आणि पवार साहेब एकत्र येणार का? अजितदादा आणि पवार साहेबांचं नक्की चाललेलं आहे काय? अजितदादा आणि शरद पवार साहेबांमध्ये नक्की ह्या काका पुतण्यांमध्ये काय शिस्त आहे, असे सगळीकडे चर्चा मीडियामध्ये म्हणा सगळीकडे चर्चा सुरू झाली. जे तुमच्या मनात प्रश्न पडलेले ते पण माझ्या मनात प्रश्न पडलं की नक्की हे ह्यांचं हे जे काय चाललेलं आहे राजकारण ते नक्की काय चाललंय. आता विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जे वातावरण होतं महाविकास आघाडीच्या बाजूने अनुकूल वातावरण, बरंच नेतं बीजेपीतून फुटून हे पवार साहेबांच्या पक्षामध्ये आलेलं होतं. पण जशी निवडणूक झाली निकाल लागलं तसं पवार साहेबांचा जो पक्ष आहे शरद पवार साहेबांचा, त्या पक्षाला फक्त 10 जागा मिळाल्या, काँग्रेसला 16 आणि शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या 21 जागा मिळाल्या. असं वाटत होतं की सत्ता ही महाविकास आघाडीची येईल, पण तसं झालं नाही. महायुतीची सत्ता आली. अजितदादांना वाटत होतं की सगळे सांगत होते 10 जागा आहेत, त्या उलट पवार साहेबांचा पक्ष 10वर आला. बीजेपीला जागा 60-70 मिळतील असं सांगत होते, शिंदेला 5-25 जागा मिळेल असं सांगत होते, पण सगळं उलट चित्र झालं. महायुतीला यश नुसतं मिळालं नाही तर घवघवीत यश मिळालं. आता ती कशामुळे मिळालं, त्याला काय कारण आहे, ईव्हीएम मशिनीमुळे मिळालं कायच्या बरेच व्हिडिओ झालेले आहेत, बरीच माहिती मिळालेली आहे, त्याच्यावर आज काय बोलायचं नाही. त्यांना यश मिळालेलं आहे, त्यांनी सरकार स्थापन केलेले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेले, त्याच्यामुळे ही चर्चा करण्यात आता काही तथ्य नाही. आता मुद्दा हा आहे की ह्या काका पुतण्यांचं काय चाललंय. जसं वाढदिवस झाला तसं काकांचं महत्त्व अचानकच कसं वाढलं. जे सगळे सांगत होते की काका संपले काका संपले, त्यांचं महत्त्व अचानक कसं वाढलं दिसतंय. काल अजितदादांनी भेट घेतली. अजितदादांनी नुसती भेट घेतली, अजितदादांसोबत त्यांच्या मंडळी सुनेत्रा ताई होत्या, छगन भुजबळ साहेब होतं, सुनील तटकरे साहेब होतं, प्रफुल्ल पटेल होतं, असे बरेच नेते मंडळी पवार साहेबांना काल भेटलेली होती. आता हे नेते मंडळी पक्ष फुटल्यानंतर त्यांचा वाढदिवस मागच्या वेळी पण झाला, त्यावेळी काही ती भेटलेली नव्हती, पण ह्यावेळेस ती भेटलेली आहेत. त्याच्यामुळे ह्यांच्या भेटीचं टायमिंग नक्की वाढदिवसासाठी तर ते शुभेच्छा म्हणणार की आता त्यांना प्रेसला विचारलं तर ते असंच सांगणार की आम्ही वाढदिवसाच्या त्यांना शुभेच्छा द्यायला आलो. पण नक्की शुभेच्छा द्यायलाच आलती का आणि काय कारण, का त्यांनी अशी वापर दिलेली आहे का की अजितदादा आणि तुम्ही दोघं एकत्र या, अशी पण वापर दिली जाऊ शकते, असं पण होऊ शकतं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 5 वर्षात काहीही घडलेले आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढं काहीही घडू शकतं, ह्यात काय शंका नाही. काही होऊ शकतं महाराष्ट्राच्या राजकारणात. आता 2022ला जे सरकार पाडण्यात आलं ती पडेल असं वाटत होतं का? महाविकास आघाडी सरकार येईल असं वाटत होतं का? काही घडले. 2014ला पवारसाहेबांनी बीजेपीला पाठिंबा दिला होता, त्याच्यामुळं काही होऊ शकतं, काहीही घडू शकतं. यात काय कुणाच्याच मनात शंका असेल असं काय मला वाटत नाही. तुमच्या पण मनात त्याच्याबद्दल काही शंका असेल असं वाटणार नाही. सगळं राजकारण, सगळं गणित, सगळी समीकरणं विधानसभा निवडणुकीच्या नंतर सगळी बदललेली आहेत. आता जी पवारसाहेबांची जो पक्ष आहे शरद पवार साहेबांचा, जयंत पाटील नाराज आहेत. तुम्हाला त्यांच्या चेहरा कुठलं हास्य दिसेना, काही दिसेना, सगळेच कार्यकर्ते नाराज आहेत, नेते मंडळी नाराज आहेत. किती दिवस संघर्ष करायचा, कशा पद्धतीने आता संघर्ष करायचा. 10च फक्त आमदार निवडून आल्या, त्यामुळे विरोधी पक्ष नेता पण नाही, त्याच्यामुळे काय करायचं, कशा पद्धतीने पक्ष चालवायचा, हे सगळ्या बाजू आहेत. ह्या सगळ्या शंका त्या नेत्यांच्या मनामध्ये पण असणार. त्याच्यामुळे पक्ष उद्या चालवण्यासाठी बऱ्याच तडजोडी कराव्या लागणार आहेत. पक्ष उद्या कसा पुढे न्यायचा, त्याच्यामुळे ही जी भेट आहे ही शुभेच्छांची तर भेटच आहे, पण त्याच्यामध्ये राजकीय चर्चा पण झालेल्या असणार आहेत. कारण की बीजेपीचं काय खरं नाही. बीजेपीनं ह्या 5 वर्षात शिवसेना तर गिळायचं काम केलेलंच आहे, राष्ट्रवादी पण गिळायचं काम केलेलं आहे. आता बीजेपीची गोष्ट अशी आहे की बीजेपीला केंद्रामध्ये जी त्यांचं सरकार आहे ती बहुमतात सरकार नाही.
चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांच्या जीवावर ते सरकार असल्यामुळे BJPला ही चिंता आहे. जर त्यांनी कोलंट्या खाल्ल्या त्या दोघांनी, चंद्रबाबू नायडू नितीश कुमारांनी, जर एकानं जरी त्यात बाहेरचा रस्ता जर धावला एकानं सुद्धा, तरी सुद्धा ही जी आहे ना, हे सरकार गोत्यात येऊ शकतं, ही सरकार अल्पमतात येऊ शकतं. त्याच्यामुळे बीजेपीच्या हातात सगळ्यांना आडे आलेले आहेत. महाराष्ट्राच्या सत्तेच्या फुल मेजॉरिटीने आलेले आहेत. त्यांच्याशिवाय सरकार कोणाचंच बनवू शकत नाही आत्ता. जर हे दोघं फुटले, अजितदादा फुटले तरी त्यांना काही फरक नाही, शिंदे गेले तरी त्यांना काही फरक नाही. ते अपक्षांच्या जेव्हा सरकार चालवू शकतात आणि त्यांना माहिती जरी हे दोघं फुटणारच नाहीत, पण जरी त्यांनी वेगळा निर्णय घेतला तरी ते कशा पद्धतीने पक्ष फोडतात हे 5 वर्षात बघितले. त्यांनी 100 आमदार फोडून दाखवलेले आहेत 5 वर्षात. आणि नुसतं फोडून दाखवलं नाही 100 आमदार, तर ती पैशाचा वापर असो, मशनीच्या जीवावर असो, कशाच्या जीवावर त्यांनी 100 आमदार फोडलं पण आणि ते ह्या विधानसभेला निवडून पण आणलेले आहेत. अशा पद्धतीने यांनी काळामध्ये केलेले आहेत. त्याच्यामुळे BJP काहीही करू शकते. त्यामुळे BJPच्या डोक्यात एकच एक, केंद्रातलं सरकार आपलं जे अस्थिर आहे त्या सरकारला चांगल्या पद्धतीने टेकू द्यायचा. पवारसाहेबांचं खासदार येतात का बघायचं. जर पवारसाहेबांचं खासदार येत नसत्याल तर त्यांच्या प्रेशर आणायचं, प्रेशर आणून त्यांना म्हणायचं की तुम्ही या आमच्या पक्षातून विलीन व्हा. नाहीतर विलीन जर नाही झाला तर त्यांना राजीनामा द्यायला लावायचा, पुन्हा निवडणूक घेतात, काहीही करू शकतात. ह्यांना काही विचारधारा ह्या BJPला नाही राहिलेली, काही राहिलेली नाही. हे काहीही करू शकतात, कशाही पद्धतीने फडाफडी करून काहीही करू शकतात. यांनी अख्खी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळे पक्ष स्वतःच्या पक्षामध्ये सगळे विलीनच करून घेतल्यागत झालेले, विलीन करून घेतल्यागत जमा झालेले. अशा पद्धतीने त्यांनी ह्या 5 वर्षात फडाफडी केलेली. 2019 निवडणुकीच्या पूर्वी पण त्यांनी बऱ्याच प्रमाणात काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादीचे नेते घेतलेलेच होते. त्याच्यामुळे ते काही करू शकतात. आणि हे जे नेते असतात, ह्या नेत्यांना काही विचारधारा नसती, काय नसती. हे नेते सत्तेसाठी फक्त इकडून तिकडे कोलांटोड्या घेत असतात, तिकडून इकडे कोलांटोड्या घेत असतात. उद्या जर ह्यांची सत्ता त्या महाविकास आघाडीची आली असली तर अजितदादांचं पण नेते इकडे आलं असतं. त्याच्यामुळे ह्यांना काय नाही, ह्यांना फक्त सत्तेसोबत त्यांचं जे असतो पैसा, कारखानदारी, आपलं दूध संघ, जे काय मेन शिक्षण संस्था यांचे असतात. त्यामुळे ह्यांना सत्तेशिवाय जमत नाही, ह्यांना सत्ता लागते. आणि ह्या काँग्रेस, राष्ट्रवादीच्या म्हणा, आता BJPच्या ह्या आमदारांनी म्हणा 10-15 वर्षात सत्ता भोगलेली आहे. त्यामुळे ह्यांना सत्तेची एवढी चटक लागलेली आहे की सत्तेशिवाय काही नाही. मी पुन्हा येणार. त्यांनी 2 पक्ष फोडून, त्यांनी सांगितलं आम्ही 2 पक्ष फोडून आलो, ते येऊन दाखवलं. आता पण कोणत्याही मार्गाने ते सत्तेवर बसलेलेच. त्यामुळे हे नेत्या मंडळींचं काही खरं नाही. तर केंद्रात ह्यांना सरकार भक्कम करायचे, त्यामुळे हे पक्ष फोडणार. उद्धव ठाकरेंची शिवसेना सुद्धा फुटू शकते. उद्धव ठाकरेंची शिवसेना BJP सोबत पण जाऊ शकते. पवारसाहेबांचा पक्ष सुद्धा BJP सोबत जाऊ शकतो, कारण की त्यांनी आता ह्यांच्यासोबत कुठला पर्याय ठेवला नाही. आता पवारसाहेब कशा पद्धतीनं प्लॅनिंग करतात पुढून, ते शांत बसलेले, ते येत्या काळात बघायला लागेल. उद्धव ठाकरे काय करतात हे पण बघायला लागेल. आज संजय राऊतांनी सांगितलेलंच आहे की अजितदादांना सांगितलेलं आहे की तुम्ही पवारसाहेबांचा खासदार पुढून आणा, म्हणजे तुम्हाला मंत्रिपद आम्ही देऊ, असं संजय राऊतांनी सकाळीच टीका केली. त्याच्यामुळे भविष्यात राजकारणात काहीही होऊ शकतं, काहीही घडू शकतं, कोणीही कोणासोबत जाऊ शकतं. एक आतली बातमी पण अशी कळालेली आहे की बडा नेता पवारसाहेबांच्या पक्षातला आणि गौतम अदानी यांची भेट झालेली आहे, त्यांची चर्चा झाली आहे असं पण कळतंय, असं पण माहितीला येते. अमित शहांसोबत पण काल पवारसाहेबांची भेट होणार होती असं पण कळत होतं. नक्की खरं कुठं काय माहिती. बातम्या येत होते की अमित शहा पवारसाहेबांच्या भेटीला गेलेले, तर त्यांचा वाढदिवस असल्यामुळे ते गेले का अजून कशामुळे गेले हे भविष्यात कळलेच असतं. पण अशा बातम्या येत होत्या. त्यामुळं राजकारणामध्ये नेते मंडळी ह्यांना फक्त सत्ता आणि पैसा लागतो. त्यांना विचारधारा कुठली राहिलेली नाही, कुठली नैतिकता राहिलेली नाही. कुठेही कोलांटवड्या घेऊ शकतात, हे कुठेही जाऊ शकतात. ह्यांना ना जनतेची पडलेली न कशाची. ह्यांना फक्त ह्यांच्या खासदार घ्या आणि ह्यांच्या आमदार घ्या, ह्यांना जा पाहिजेत. त्यांना काही पडलेलं नाही. आता हे जर खासदार जर फुटून गेले, काय होते काय सांगू शकत नाही. पण हे उद्धव ठाकरेंचे म्हणा, पवारसाहेबांचे म्हणा, खासदार फुटून गेलेच
तर ह्यांना कुणी मतं दिलेली आहेत? बीजेपीच्या विरोधातच मतं दिलेली. जर ते उद्या बीजेपी सोबत गेले तर काय यांची नैतिकता राहील? जनतेनं मत द्यावं का नाही असा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एक तर इमोशनल शंका आहेच, आणि हे जर नेते अशा पद्धतीने वागत असतील तर मग काय करायचं? पवारसाहेबांनी जे काही लढा द्यायचा तो दिला, 2019 पासून ती लढत आहेत. अशा पद्धतीने पक्षचिन्ह फोडत असतात, पळवत असतात, आणि अजूनही फडाफोडी जर बीजेपी करत असेल तर बीजेपीची भूक आहे किती नक्की? बीजेपीला नक्की काय साध्य करायचं? कशासाठी? तुमची एवढी फुल मेजॉरिटी आहे, सगळं आहे, महाराष्ट्रात आहे, तरी तुम्हाला आमदार पाहिजेत अजून महाराष्ट्रातलं. तुमची देशात पण तुमची 293ची मेजॉरिटी. जरी चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार गेले तरी तुमच्यावर 293 आत्ता खासदार आहे. हे फुटलं तर तुमची मेजॉरिटी राहणार आहे. ती कशा पद्धतीने टिकवतात ते बघायला लागेल. पण ह्यांना स्वतःच्या हातात सगळ्या चाव्या घ्यायच्यात. बिहारची निवडणूक असल्यामुळे उद्या बिहारच्या निवडणुकीमध्ये जर बीजेपीचा मुख्यमंत्री करायचं म्हणलं तर जसं एकनाथ शिंदेंना त्यांनी आता ह्यावेळी थांबवलं. एकनाथ शिंदेंचा त्यांनी करेक्ट कार्यक्रम करायचंच काम केलं ह्यावेळी. एकनाथ शिंदे नाराज दिसतात. त्यांनी 2022 साली फोडून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं, पण एकनाथ शिंदे ह्यावेळी नाराज दिसतात. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं पण त्यांनी ते मुख्यमंत्रीपद दिलेलं नाही. त्यांना गृह खातं पण मिळत नाही असे पण आता बातम्या येतात. गृहमंत्रीपद बी त्यांना मिळत नाही, अर्थमंत्रीपद बी त्यांना मिळत नाही. फक्त नगरविकास मंत्रीपद जे उद्धव ठाकरे सरकारच्या काळात होतं तेच त्यांना फक्त मिळते. त्याच्यामुळे ते पण नाराज आहेत. मग हिंदुत्वाचा मुद्दा कुठे गेला? जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तुम्ही एकनाथ शिंदेंना फोडलं, त्यांना तुम्ही डावलायचा प्रयत्न करताना अजित पवारांना वरती आणण्याचा प्रयत्न करता. अजित पवारांना तुम्ही समजून घेतले. अजित पवारांना काय फक्त सत्ता असली माहीत झालं, त्यांना काय कुठला विचारता अजित पवारांच्याकडे तर अजिबात काय कुठली राहिली. फक्त त्यांना सत्तेत पैसा, मला अर्थमंत्रीपद द्या आणि मी विकास करू शकतो, ह्याच्याच बाता अजितदादा मारत असतात. बाकी अजितदादा काहीही करत नाहीत. त्याच्यामुळे भविष्यात काय होतं हे बघावं लागेल. आणि भविष्यात उद्या दोन्ही राष्ट्रवादी सुद्धा एकत्र येऊ शकतात, दोन्ही शिवसेना सुद्धा एकत्र येऊ शकतात. काही घडू शकतं भविष्यात. राजकीय समीकरण सगळी बदललेली आहेत आणि ही बीजेपी मेन फ्रंटला आलेली आहेत. बीजेपीचे 132 आमदार निवडून आल्यामुळं बीजेपी सगळ्यांना नाचवायचंच उद्या इथनं पुढं काम करणार आहे. सगळ्यांना खेळवायचं काम आता बीजेपी ह्या राजकारणात महाराष्ट्राच्या करणार आहे. त्यात फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. त्याच्यामुळं भविष्यात राजकारणात बरेच भूकंप होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी भविष्यात घडण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे अजितदादांचं आणि पवारसाहेबांचं नक्कीच चाललंय काय? तर हेच चाललंय. याचा अर्थ एकच आहे की अजितदादांना एकच सांगितलेलं असणार की तुम्ही खासदार पवारसाहेबांच्या आणा, तुम्ही एकत्र या. जर ते खासदार येत नसतील तर पुन्हा निवडणुका घेऊ आपण, नाहीतर ते विलीन करून घेऊ. आम्हाला वरती टेको पाहिजे, एवढंच सांगितलेलं आहे. बाकी काय नाही. नाहीतर अजितदादा भेटायला यायचं काय कारणच नाही. पवारसाहेबांना वाढदिवस असला तर त्यांनी व्हॉट्सअपला म्हणा, ह्या ट्विटरमधला म्हणा, त्यांनी शुभेच्छा दिल्या असत्या. असं न करता हे फक्त एक प्रकारचं जेव्हा राजकारण आतल्या पद्धतीचं पडद्यामागं घडतं तेव्हा ह्यांना काहीतरी मोकाच लागतो की बाबा कुठली वेळ आहे, हा आता पवारसाहेबांचा वाढदिवस आहे, ह्याच्यावर कोणी शंका घेणार नाही, हीच वेळ आहे, आपण त्यांना जाऊन भेटतो आणि त्यांच्याशी बोल. जोपर्यंत पवारसाहेब काय बोलत नाहीत तोपर्यंत याचा उलगडा होणार नाही. आणि उद्या भविष्यात काय घडतंय का पवारसाहेब स्वतः बीजेपी सोबत जातात हे पण होऊ शकतं. त्यामुळे बघावं लागेल भविष्यात काय घडतंय. तुम्हाला काय वाटतंय ते कमेंटमध्ये सांगा. चॅनल सबस्क्राईब केलं नसता तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.